नमस्कार शेतकरी बंधूंनो, आले निवड करण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी कन्नडवरून आले खरेदीसाठी वैजापूरला कन्नड शिरगाव येथून बरेचसे शेतकरी मित्र आलेले आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घ्याव्या का आले बियाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे समजा निवडण्यासाठी. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. आपला परिचय द्या. माझं नाव चंद्रकांत विठ्ठलराव थोरात, शिरसगाव. हा तर भाऊ मला एक विचारायचं का आले बियाणे निवडण्यासाठी मुख्य कोणती काळजी घ्यायला पाहिजे. मुख्य याच्यामध्ये काळजी घ्यायची म्हटलं तर हे बघा, या बेण्याला मुळ्या पाहिजे, त्याला निमोट्रेट नाही पाहिजे आणि लंब्या कांडीचं बेणं पाहिजे. त्याच्यात लागण आता शक्यतो तर लागण होते, पण तुमचं नवीन क्षेत्र असल्यामुळे लागण नाहीये. तुमचं बेणं चांगलं आहे. यानंतर आता तर शेतकरी मित्रांनो यांचं म्हणणं आहे का सर्वप्रथम आपल्या आलेला ज्यावेळेस आले 4 ते 6 महिन्याचं होतं त्यावेळेस त्या स्टेज मध्ये त्याला निमॅटोड नाही पाहिजे. आज रोजी तर निमॅटोड या ठिकाणी दिसू शकत नाही. त्या रूटला त्यावेळेस निमॅटोड हे नाही पाहिजे. आणि अजून दुसरी एक गोष्ट काय भाऊ काय सांगू शकता बा. अगोदर आपण काय करायचं, आपल्याला जर कुठं बेणं घ्यायचंय तर जेव्हा हिरव्या याच्यात असली ना तेव्हा व्हिजिट करून घ्यायचं प्लॉटला, कुठं लागलेली कुठं नाही, आणि बेणं कसं आहे, लंब्या कांडीचा आहे का कुठे ते पण बघून घ्यायचं, कुठं प्लॉट लागलेला आहे का एवढं सगळं पूर्ण बघून घ्यायचं तरच बेणं घ्यायचं. शेतकरी मित्रांनो यांचं म्हणणं आहे का ज्या ठिकाणी कुठं स्पॉट सड आहे, फंगसची सड आहे, असं बेणं त्या हिरव्या असताना त्या अवस्थेतच बघून घ्यायचं. मग त्यानंतरच आपल्याला बेणं निवड करायचं. हा एक चांगला मुद्दा आहे यांचा. भाऊ काय सांगू शकता आपण पण. आपलं नाव सांगा. जीवन लालचंद महेर, शिरसगाव. हा. तर याच्यात काय आहे, ज्या वेळेस आपण जेव्हा माती लावायचं समजा, तर मातीचा परिणाम जर कमी झालाय त्याच्याला, अच्छा, तर त्यानंतर काय होतं, ते वरचं जे शेंडा येतो ते कुटकुट होऊन जातं त्याच्या वरतून. त्याला मर यायचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे त्याला मातीचं खूप म्हणजे जास्त प्रमाणात लावायची शक्यता करायला पाहिजे माणसांनी. शेतकरी मित्रांनो यांचं म्हणणं आहे का ज्या वेळेस प्लॉट उभा असतो का त्याला भर पण भरपूर प्रमाणामध्ये लावलेली पाहिजे. माती चांगल्या प्रमाणे लागली पाहिजे. माती लागली म्हणजे ना यावरती टेम्परेचरच्या हिटिंगना जे त्याचे जे तोंड असतात तर हे खराब होत नाही व या डोळे खराब होत नाही व याला फंगस हा लागत नाही नंतर पण. अजून भाऊ तुमचं काय म्हणणं आहे बोला. सुनील भाऊ. फक्त माती चांगली लागली गेली पाहिजे अशी कोमल असते. हा, या प्रकारे तुम्ही सांगा, आमचं ट्रॅक्टर आहे बाबा, या प्रकारचे कोमल असले पाहिजे. अच्छा, माती भरपूर प्रमाणात लागली पाहिजे. त्यानंतर आहे ना आपल्यासोबत सुदाम भाऊ आहे. सुदाम भाऊ काय सांगू शकता तुम्ही. आता सगळे मुद्दे तर आपण ऐकलेत, पण माझा एक मुद्दा असा आहे, आपण आले जेव्हा लावतो तर प्रत्येकाचं भर फक्त रासायनिकवर आहे. माझ्या मते ज्या प्लॉटला जास्त ऑर्गॅनिक वापरलेलं आहे तो प्लॉट बेण्यासाठी एकदम योग्य आहे. मग तो थोडा छोटा मोठा जरी असला तर काही अडचण नाही. तर ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल पेक्षा ऑर्गॅनिक कडे जास्त लक्ष द्यायचं. शेतकरी मित्रांनो यांचंही म्हणणं योग्य आहे. जास्त प्रमाणामध्ये केमिकल हे वापरलं नाही पाहिजे. 100% ऑर्गॅनिक वरती तर भर दिला आपण तर उत्पन्न हे आपले खूप चांगल्या प्रकारे निघते. त्यामुळे सगळे 100% ऑर्गॅनिक वरती भर दिला पाहिजे. आणि आमचं बेणं तसंच असं म्हणून आम्ही ऑर्गॅनिक वापरलं. चालतं. कोणी शेतकरी मित्र इच्छुक जर असेल बेणे लागवडसाठी बेणे घेण्यास तर त्यांनी नक्की संपर्क साधावा. धन्यवाद.